या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या पांधन रस्ते बंद करण्याचा घाट विरोधी लोक आहे ते मोठ्या प्रमाणात करत आहे। विरोधी पक्षाचा मोठ्या प्रमाणामध्ये गैरसमज पसरवण्याचं काम त्यांच्या वतीनं आपल्या मतदारसंघामध्ये केल्या जात आहे। नौटंकी हा माणूस धंदात खोटा व चुकीचा माणूस आहे। गोळीबार करणं, गळी पेटवणं, अनंत नाटकं करून हा माणूस आमदार झालेला आहे। तिथं फर्निचर नाही, लाईट नाही, पाण्याची सुविधा नाही, आपल्याजवळ डॉक्टर नर्सेसची संख्या नाही, मशिनरी नाही। ते अस्पताल तात्पुरत्या स्वरूपाचे थांबवण्यात आले होते। या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। आज रोजी आपल्या मोर्शी मतदारसंघामध्ये जे विरोधी लोक आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये अपप्रचार करत आहे। जसं पाणीच्या संदर्भामध्ये जे शेतकरी शेतमजुरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता, शेतरस्ते पाणी, त्याच्यामध्ये हे लोक आळकाठी निर्माण करत आहे, विविध प्रकारच्या तक्रारी करत आहे की जे हे काम या मतदारसंघामध्ये होऊ नये आणि वातावरण एक आमदारांच्या विरोधामध्ये त्याच्यामुळं तयार झालं पाहिजे। या दृष्ट हेतूनं, वाईट हेतूनं या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या पांधन रस्ते बंद करण्याचा घाट हे आपले जे विरोधी लोक आहे ते मोठ्या प्रमाणात करत आहे। तसंच वेगवेगळ्या प्रकारची चर्चा, नौटंकी माजी आमदाराच्या वतीनं आपल्या मतदारसंघामध्ये केले जात आहे। मी आपल्या मतदारसंघाचं असं कोणतंही काम नाही का जे मी आमदार म्हणून बंद करीन, थांबवीन, परंतु ज्या ठिकाणी कुठं काही चुका आढळल्या असतील किंवा ज्या ठिकाणी काही घोटाळा झाला असेल असंच कामाला मी फक्त स्थगिती देईल, थांबवीन। परंतु या मतदारसंघाचं तील कोणत्याही गावाच्या हिताचा जर कोणी प्रश्न आहे तर तो मी मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही। मग तो माझ्या कारकिर्दीतला असो, माजी आमदाराच्या कारकिर्दीतला असो, की हर्षवर्धन देशमुख साहेबांच्या कारकिर्दीतला असो, की नरेशचंद्रजी पाटील साहेब ह्याच्या कारकिर्दीतला असो, किंवा बोंडे साहेबांच्या कारकिर्दीतला असो। एक मी निश्चित सांगतो, या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे, यासाठी माझा अहोरात्र प्रयत्न सुरू आहे। आणि त्या दृष्टीनं काम करत असताना विरोधी पक्षाचा मोठ्या प्रमाणामध्ये गैरसमज पसरवण्याचं काम त्यांच्या वतीनं आपल्या मतदारसंघामध्ये केल्या जात आहे। यांचा इतिहास जर तपासला तर हे कोण्या पद्धतीनं आमदार झाले, आमचे आदरणीय बोंडे साहेब यांच्यावर कोणत्या पद्धतीचा आरोप करून 19ची निवडणूक आपण जिंकली, लनफन करून आपण आमदार झाला। परंतु जनतेच्या जेव्हा या सर्व घटनाक्रम, या माणसाची वागणूक आणि यांचं कर्तव्य जेव्हा या मोर्शी मतदारसंघातील जनतेला समजलं, तेव्हा मागच्या निवडणुकीमध्ये या व्यक्तीची अनामतसुद्धा जप्त करण्याचं काम आपल्या या मोर्शी मतदारसंघातील जनतेनं केलं। हा माणूस धंदात खोटा व चुकीचा माणूस आहे। त्यामुळं या माणसापासून या मतदारसंघातील जनतेनं सावध राहिलं पाहिजे। याचा सगळा अनुभव आपण सर्व जनतेनं याआधी घेतलेला आहे। त्यामुळं या माणसाच्या कोणत्याही गोष्टीवर आपण लोकांनी विश्वास ठेवू नये। वस्तुस्थिती एखादी इमारत बांधली, परंतु त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, फर्निचरची व्यवस्था, डॉक्टरची व्यवस्था, नर्सेसची व्यवस्था, मशिनरीची व्यवस्था, या सर्व गोष्टी आपल्याला पूर्ण कराव्या लागतात। आणि या सर्व गोष्टी पूर्ण झाल्यानंतरच ते हॉस्पिटल आपलं सुरू करता येईल। या माजी आमदारानं असं म्हटलं, माझ्या ऐकण्यात आलं की मी आरोग्य क्षेत्रामध्ये लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे। मी लोकांच्या आरोग्याशी खेळणारा काही माणूस नाही। माझ्या आमदार होण्याच्या अगोदरसुद्धा आणि आजपर्यंतसुद्धा 15,000 जवळपास रुग्णांचे आम्ही ऑपरेशन केलेले आहे। या मतदारसंघातल्या लोकांच्या नित्य सेवेसाठी महिन्यातून 2दा
आम्ही लोक शिबिर घेत आहोत आणि हे अखंडपणे आमचं हे कार्य सुरू आहे. आणि त्यामुळं असं निरर्थक या मतदारसंघाच्या लोकांच्या आरोग्याशी मी खेळतो आहे किंवा अशा पद्धतीचं वक्तव्य करून आपण लोकांची दिशाभूल करत आहोत. जाणीवपूर्वक हा व्यक्ती लोकांची दिशाभूल करण्याचं काम करत आहे. माझं पुन्हा एकदा सर्व माझ्या मोर्शी मतदारसंघातील जनतेला सांगणं आहे, विनंती आहे, या खोट्या, लबाड आणि मूर्ख माणसाच्या कोणत्याही वक्तव्यावर आपण विश्वास ठेवू नये. याचा अनुभव आपण सर्व मतदारसंघातील बंधू भगिनींनी घेतलेला आहे. यानं कशा पद्धतीनं 2019ची निवडणूक जिंकली, गोळीबार करणं, गळी पेटवणं, अनंत नाटकं करून हा माणूस आमदार झालेला आहे. दुर्दैवानं हे आपल्या मतदारसंघाचं दुर्दैव आहे. एका लबाड आणि नालायक माणसाला आपण या मोर्शी मतदारसंघातून संधी दिली. हे आपलं या मतदारसंघाचं दुर्दैव आहे, हे आपण सगळेजण जाणता. आणि यासाठी त्याची आपण अनामत जप्त करून एक चांगलं प्रत्युत्तर या माणसाला दिलं आहे. हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये काही बाबत प्रशासकीय मान्यता थांबाव्या अशी शासनाची सूचना 25/3/2025च्या मीटिंगमध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिली होती. कारण जे आपण याआधी अस्पताल बांधलेले आहे, पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे, आपल्या मतदारसंघाचा प्रश्न नाही. या ठिकाणी सुखसुविधा अगोदर आपण दिल्या पाहिजे. तिथं फर्निचर नाही, लाईट नाही, पाण्याची सुविधा नाही, आपल्याजवळ डॉक्टर नर्सेसची संख्या नाही, मशिनरी नाही. हे सगळं हॉस्पिटल जे बांधलेल्या इमारती आहे त्या सगळ्या पहिले सुरू झाल्या पाहिजे. अद्ययावतपणे त्या ठिकाणी सर्व अद्ययावत सामुग्री आली पाहिजे. हा शासनाचा यामागचा विचार होता. ते अस्पताल तात्पुरत्या स्वरूपाचे थांबवण्यात आले होते. यामागं शासनाची भूमिका अतिशय स्पष्ट होती. झालेले जे कामं आहे ते अगोदर पूर्ण करणं, ते अगोदर सुरू करणं ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयाची यामागची भूमिका होती. मी त्या संदर्भामध्ये कुठेही पत्रव्यवहार केलेला नव्हता की हे अस्पताल थांबले पाहिजे किंवा असं करा की तसं करा. जो काही निर्णय हा महाराष्ट्र शासनानं आपल्या स्तरावर 25/3/2025च्या मीटिंगमध्ये घेतलेला होता. त्याच्यामुळं असे खोटे नाटे माझ्यावर आरोप करणं, चुकीच्या पद्धतीच्या कॉमेंट करणं, आता या संदर्भामध्ये मी फारसं बोलत नाही. परंतु आपण मला विनंती केली की तुम्ही यावर काही प्रतिक्रिया द्या, म्हणून मी यावर बोललो. अशा मूर्ख माणसाच्या बोलण्यावर माझी प्रतिक्रिया मी न देण्याचं ठरवलेलं आहे. सर, शेतकऱ्यांसाठी पांढरा रस्ता फार महत्त्वाचा आहे, यावर काय उत्तर द्याल सर? काही विरोधक, राजकीय विरोधक आहे, ते येन प्रकारे या मतदारसंघामध्ये विकास काम थांबलं पाहिजे. शेतकरी शेतमजुराची अडचण झाली पाहिजे, कामं रखडले पाहिजे, या दृष्टीनं प्रयत्नरत आहेत. अतिशय घाणेरडा प्रयत्न त्यांच्या वतीनं सुरू आहे. आणि काही लोकांना समोर करून वेगवेगळ्या स्वरूपाच्या तक्रारी या लोकांच्या माध्यमातून केल्या जात आहे. मी व सर्व काल कलेक्टर साहेब, CO साहेब तसेच संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो. या सर्व ज्या अडीअडचणी आहे त्यांच्या कानावर टाकल्या. हे जे मंडळी आहे यांच्या वतीनं अधिकाऱ्यावर दबाव टाकणं सुरू आहे. काही जे पुरवठादार आहे पाणीच्या संदर्भात त्यांना ब्लॅकमेल करण्याचं काम सुरू आहे. जे मंडळी या कामासोबत संबंधित आहे त्यांच्यावर दबाव टाकून आम्ही तुमच्या तक्रारी करतो, आम्ही नोकरी जाईल तुमची वगैरे स्वरूपाच्या धमक्या त्यांना देऊन हे काम बंद पाडण्याचा प्रयत्न या विरोधी लोकांकडून सुरू आहे. परंतु मी सर्व माझ्या शेतकरी बंधूंना, शेतमजुरांना सांगतो, कितीही तक्रारी झाल्या, कितीही अडचणी झाल्या तरी पांधन रस्त्याचे कामं आम्ही बंद पडू देणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढच्या वर्षापर्यंत आज 200-250 पांदी जवळपास आपलं काम सुरू आहे. आणि अशाच स्वरूपात पुढच्या वर्षी राहिलेल्या पांदी पुढच्या मेपर्यंत या मतदारसंघातल्या सर्व पांधन रस्ते पूर्ण करण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे. शासनसुद्धा पांधन रस्त्यासाठी आमचे आदरणीय पालकमंत्री बावनकुळे साहेब आग्रही आहे
आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबसुद्धा शेतकऱ्याचे पांढर रस्ते झाले पाहिजे, तातडीनं हे काम मार्गी लागले पाहिजे, यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं या विषयाला धरून काळजी घेत आहे. आणि मला विश्वास आहे की सर्व शेतकरी बांधवाच्या शेतमजुरांच्या आवश्यक असलेल्या या पाडणीचं काम पुढच्या वर्षी मे महिन्यापर्यंत सर्व पाडणी वरुड मोर्शी तालुक्यातल्या आम्ही पूर्ण करू. मी त्यांच्या प्रतिक्रियेवर उत्तर देणं हे मला काही योग्य वाटत नाही, कारण त्यांच्याकडे मोकळा वेळ आहे, माझ्याकडे कोणताही वेळ नाही. मी सतत लोकांच्या कामासाठी धडपडतो, त्याचं काम झालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करतो. मग ते व्यक्तिगत काम असो की सामूहिक काम असो. माझ्याकडे त्याच्या अशा खूप काही लोक कोणी बोलले त्याला बा मी उत्तर दिलं पाहिजे असं मला काही वाटत नाही. माझं कामच आहे, माझं उत्तर आहे. आपण पाहू शकता भाऊनी बोलून दाखवलं आहेत, जे मी काम करतो तेच माझ्या कामाची पावती आहेत. आणि मला या सोशल मीडियाला किंवा या कुठल्या याला उत्तर द्यायला वेळ नाही, कारण की त्यांनी बोलून दाखवलं की माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाचं काम करणे माझं कर्तव्य आहे. आणि खरोखर लोकनेता असावा तर उमेशजी यावलकरसारखा असावा. पाहत राहा कॅमेरा निकू बावनीसह प्रवीण सारखं चुडामणी स्फोट.